चला तर मंडळी, आज 30 मिनिटात संपूर्ण स्वयंपाक करूया. त्यासाठी तूर डाळ आणि मूग डाळ समप्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून बाजूला ठेवून दिली आहे. कांदा, टमॅटो कट करून घेतला. 4 बटाट्याची साल काढून ते सुद्धा पाण्यात घालून ठेवले आहे, त्यामुळे काळा पडणार नाही. तांदूळसुद्धा 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी आणि मीठ घालून ठेवलं. कुकरमध्ये तेल, मोहरी, कांदा, खोबरं, टमॅटो घालून परतून घेतलं. हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालायचा. डिटेल्ड रेसिपी पाहायची असेल तर फोटो खालील त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा. सर्व साहित्य घालायचं. मीठ, कोथिंबीर घालून झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत. चपातीचं पीठ मळून घेतलं आणि एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे घालून बारीक वाटून घेतलं आहे. चपात्या करून घेतल्या. कुकरसुद्धा गार झाला आहे. इथे भातावर थोडीशी डाळ सांडली आहे. ती माझ्या लहान मुलीला खूप आवडते. तुम्हाला जर पांढरा भात हवा असेल तर त्यावर झाकण ठेवून मग शिजायला घाला. बटाट्याची भाजीसुद्धा करून घेतली आहे. इथे आपला मस्त बेत तयार झालेला आहे. आजच्या थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.